नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारत सरकारने साध्वी ऋतुंभरांना पद्म पुरस्कार जाहीर केला आणि ही अत्यंत संतापजनक आक्षेपार्ह गोष्ट आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की साध्वी ऋतुंभरा किंवा पद्म पुरस्कार कोणाला दिला जातो? पद्म पुरस्कार या देशामध्ये, या देशातल्या समाजाच्या भल्यासाठी ज्यांनी ज्या ज्या क्षेत्रांमध्ये खूप भरीव असं योगदान दिलं अशा लोकांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. जे नागरी पुरस्कार ज्याला म्हटला जातो, सरकारतर्फे दिला जाणारा. आता साध्वी ऋतुंभरा यांची एकमेव ओळख या संपूर्ण देशामध्ये ही आहे की लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा सुरू केल्यानंतर अयोध्येमध्ये बाबरी मशीदच्या विरोधामध्ये जो काही संपूर्ण देशभर अत्यंत विषारी, अत्यंत विखारी धार्मिक द्वेषाचा प्रचार करण्यामध्ये ज्या व्यक्ती अतिशय अग्रेसर होत्या त्यामध्ये साध्वी ऋतुंभरा होती. आणि या साध्वी ऋतुंभराला भारत सरकार पद्म पुरस्कार देत आहे. म्हणजे मला समजत नाही की देशामध्ये सौहार्दता निर्माण करणं हे संविधानिक कर्तव्य आहे आणि धार्मिक सौहार्दता निर्माण करणं हे कर्तव्य असताना या धार्मिक सौहार्दतेला जिनी विषारी नख लावली, अत्यंत द्वेष या देशामध्ये पसरवला, त्या साध्वी ऋतुंभराला तुम्ही नागरी पुरस्कार देताय? या बेशरमपणाची लिमिट म्हणजे आता या थरापर्यंत जाणार आहे का की तुम्ही उद्या नथुराम गोडसे या अत्यंत विकृत माणसाला तुम्ही उद्या भारतरत्न द्यायला तयार व्हाल? ऑलरेडी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी नथुराम गोडसेच्या नावाने ट्रेंड चालवण्याचा प्रकार होतो, देशभक्त म्हणण्याचा प्रकार होतो. काय देशासाठी त्या देवट्यांनी केलं हरामखोरांनी? या देशाच्या राष्ट्रपितांचा 78 वर्षाच्या वृद्ध माणसाचा, निशस्त्र असताना अहिंसक वृत्तीच्या माणसाचा खून केला ज्या माणसानी, त्या खुन्याला त्या नावाने या देशामध्ये ट्रेंड चालवण्याचा प्रकार केला जातो. अशा अत्यंत हिंसक आणि द्वेषमूलक माणसांना पुरस्कार देण्याची ही परंपरा आता सुरू होतीये का? म्हणजे ही नरेंद्र मोदी या अमानवी माणसांनी सुरूच केलेली आहे. आत्ता काही वर्षांपूर्वी, 1 का 2 वर्षापूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि नाना देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार दिला. म्हणजे दीनदयाल उपाध्याय यांचा खून झाला मुघलसराय स्टेशनवरती आणि मुघलसराय स्टेशनवरती दीनदयाल उपाध्यायांचा खून झाल्यानंतर जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या बलराज मधोक यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघाने एक सत्यशोधन समिती नेमली आणि त्या सत्यशोधन समितीने बलराज मधोकांनी त्या समितीच्या सदस्यांसोबत त्या वाराणसी पासून मुघलसराय आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरात कित्येक महिने प्रवास केला, शोध घेतला, शेकडो जणांच्या साक्षी घेतल्या, अनेक पुरावे तपासण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं करून झाल्यानंतर या बलराज मधोक यांनी जो अहवाल दिला आणि तो त्यांनी त्यांचं पुस्तक असलेल्या दीनदयाल की हत्या से इंदिरा की हत्या तक जिंदगी का सफर या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिला. आणि त्यामध्ये या दीनदयाल उपाध्याय यांचा हा खून बलराज मधोकांनी असं लिहिलं की दीनदयाल उपाध्याय यांचा खून अटल बिहारी वाजपेयी, नाना देशमुख आणि बाळासाहेब देवरस यांनी केला. त्या ज्यांचा खून झाला त्या दीनदयाल उपाध्यायांचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला आणि ज्यांनी खून केला त्यांना दिलं नरेंद्र मोदींनी भारतरत्न. आणि आता या साध्वी ऋतुंभराला तुम्ही पद्म पुरस्कार देऊ पाहताय. याचे पुढचा पातळी काय असणार आहे? या पातळीपर्यंत जाणार आहे का हा देश की नथुराम गोडसेला तुम्ही भारतरत्न द्याल? काहीतरी तर लाज आणि शरम बाळगली पाहिजे की नाही? या साध्वी ऋतुंभराचं अमेरिकेमध्ये सभा होणार होती आणि तिथल्या नागरिकांनी तक्रार केल्या आणि साध्वी ऋतुंभराला तिथं अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये कार्यक्रम न करता रद्द करून परत यावं लागलं भारतात. जगाला माहिती आहे साध्वी ऋतुंभरा कोण आहे आणि तिने या देशामध्ये काय धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम केलेलं आहे. तिला तुम्ही पुरस्कार देऊ इच्छिता? किती म्हणजे या देशाचं नाव, या देशाची लोकशाही, या देशाची धर्मनिरपेक्षता जगामध्ये वाखाणली जात होती. तुम्ही भारताचं पाकिस्तान करायला निघालात का या द्वेषाच्या आधारावरती? आणि याच्याबद्दलचा जाब माझं अतिशय आग्रहाची विनंती आहे सर्वांनाच की या गोष्टीचा जाब भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा, रस्त्यात अडवून विचारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला विचारा या गोष्टीचा जाब की काहीतरी शरम उरली आहे की नाही तुमच्यात.
तुम्ही आता ज्या देशामध्ये द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीला उघड उघड पुरस्कार द्यायला निघालेला आहात, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. आणि दुसरी गोष्ट, मला आता या सिव्हिल सोसायटीला सुद्धा म्हणायचंय की एक वेळ याच नरेंद्र मोदीच्या काळामध्ये अशी होती की या देशातली लोक पुरस्कार परत करत होते. आता साध्वी ऋतंबराला पुरस्कार दिल्यानंतर तिच्या पंक्तीमध्ये तुम्हाला बसवलं जात आहे किंवा तुमच्या पंक्तीमध्ये तिला आणून बसवलं जात आहे. आजपर्यंत या पद्म पुरस्कार मिळवणारे, पद्मश्री असतील, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल, या पुरस्कार मिळणाऱ्या लोकांना हे सहन होणार आहे का की त्यांच्या रांगेमध्ये त्यांचं योगदान मोठं होतं वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं, त्यांच्या रांगेमध्ये आता या द्वेष पसरवणाऱ्या विषारी मनोवृत्तीच्या बाईला आणून बसवलं जाणार आहे. आता ते पुरस्कार परत का नाही करत? फेकून द्या, असले पुरस्कार नको. जर अशा द्वेषमूलक बाईच्या रांगेमध्ये जर आम्हाला तुम्ही बसवून ठेवणार असाल तर तो या पद्म पुरस्कार मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आहे, प्रत्येक व्यक्तीचा अपमान आहे. आणि तो तुम्ही सहन करणार का, हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि याबद्दलचा जाब या देशातल्या संविधान मांडणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी विचारणं जरुरी आहे. तो तुम्ही विचारा, 100% विचारा. एवढाच माझा या निमित्ताने आग्रह आहे. आजच्या या इजी न्यूजच्या भागामध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा. आणि जितक्यांना ही लिंक शेअर कराल त्या सर्वांना इजी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.